जय श्रीराम मित्रांनो, हर हर महादेव। आज दुपारचे जवळजवळ 2:30 वाजलेत। माझी जस्ट आंघोळ वगैरे झाली आणि महादेवांचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहे। दर्शन वगैरे झालं आहे आणि तर निघतो आहे गावामध्ये। आज आपला सप्त्याचा 3रा दिवस। तर आज आपल्याला चलचित्र बनवायचं आहे, नाटक बसवायचं आहे। जाऊया, पोरं गोळा करूया आणि स्क्रिप्ट बनवूया, डायलॉग वगैरे बनवूया आणि कुणाला कोणता रोल द्यायचा हे डिसाईड करूया। चला तर जय नंतर आता आपल्याला भेटलंय श्याम। अजून कॅरेक्टर काही सापडत नाही आपल्याला, बरोबर कोणकोणाच्या कामात कोणकोणाच्या कामात बघूया। नेहमीप्रमाणे 1 तास अगोदरच जे करायचं करणारच आपण। बरं जा पटापट तुम्ही आवरून या, आपण बाकीचा करू। चिल्लर पार्टी आमची। जा 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 चला 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 चला। ए झेंडा दे झेंडा दे। थांब थांब थांब। ए जायचं का मग? फक्त 2 घंटे राहिलेत आणि टाइमवर प्लॅन चेंज झालाय। आधी होता रेड्यामुखी वेद बोलवले आणि आता कोणता घेतला रे टाइमवरती? खंडेरायाचं लग्न। आज चंपाषष्ठी असल्या कारणाने पटकन आमच्या डोक्यात जरा आला, प्लॅन चेंज करूया आणि बघूया आता कसं होतंय काय। व्हिडिओ कंटिन्यू करा, करू तयारी। आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका, कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। 6 वाजता आलेत आणि आपण आलोय जगदीशकडे ते सामान घ्यायला। आपल्याला खंडेरावांची तलवार आणि तोप मुलगा येतो एकदम, कारण जगदीश बाहेर गेलाय, तोच वाट बघतोय। हरिपाठ संपत आलाय का? हरिपाठ संपत आलाय। बघा बरं का, त्या ठिकाणी आता बाणाई आणि खंडेराव यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा आहे। त्याच्या पाठीमागचा कथा भाग मी फक्त 1 मिनिटात सांगतो, आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे। ते घाईत गडबडीत केलं। त्याच्या पाठीमागची कथा अशी आहे का बाणाई हे पूर्वजन्मामध्ये पार्वती मातेची दासी होती, जिचं नाव होतं जया किंवा जयाद्री। तिने अतिशय मनापासून श्री भगवान महादेव आणि पार्वती माता त्यांची खूप मोठी सेवा केलेली होती आणि त्या सेवेला प्रसन्न होऊन त्या ठिकाणी तिच्या अंतःकरणातील असा भाव त्या ठिकाणी होता की आपण भगवान शंकराचे पती त्या ठिकाणी झालो पाहिजे। आणि तिची इच्छा पार्वती मातेची देखील होती आणि म्हणून त्या अनुषंगाने पार्वती मातेजवळ हा भाव बोलून दाखवल्याच्या नंतर पार्वती मातेनं जयाद्रीला वचन दिलं का तुझी इच्छा आता नाही पण कृतयुगामध्ये निश्चित स्वरूपाने मी त्या ठिकाणी ते पूर्ण करेन। आणि असं सांगितल्याच्या नंतर त्या वचनाकरता
भगवान शंकरांचाच अवतार खंडेराय आहे आणि म्हणून श्री खंडेरायाने त्या धनगराच्या त्या ठिकाणी तिथं जाऊन बाणाई भगवान परमात्म्याचे अर्थात महादेवाचे खूप मोठी उपासना करत होते आणि त्या अनुषंगाने तिच्यावरती प्रसन्न होऊन खंडेरायाने तिच्या बरोबर विवाह केलेला आहे का? कारण हे वचन पार्वती मातेनं जिवेला दिलं होतं. या प्रकारची त्याची भूमिका आहे. त्याच्यानंतर सर्व प्रकारचा विषय आपल्याला ज्ञात आहे. आता लगेच बाणाई आणि खंडेराय यांच्या विवाहाला सुरुवात होईल. नवरीच्या मामा यांना विनंती आहे का नवरदेवाला मंडपात घेऊन यायचं. नवरी आले, नवरीच्या मामाने नवरदेवाला अर्थात श्री खंडेरायांना मंडपात घेऊन यायचे आहे. सदानंदाचा टाळी टाळी अरे खाली बसा 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 खाली बसा खाली बसा खाली बसून दिसेल सगळ्यांना. आपल्या विवाहाला प्रारंभ या ठिकाणी होतो. आपण आपल्या आसनावरती यायचे आणि बाणाईच्या सख्यांना कलवरांना विनंती आहे की त्यांनी बाणाईला पाटावरती आणायचे. हात मागे ना, हात मागे. शुभमंगल 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 सावधान सावधान शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं विघ्नेश्वरं औषधं ग्रामाञ्जनं गुणसंहितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमग्नम्. सोन्याचं बाशिंगे लगीन देवाचं लागते, सोन्याचं बाशिंगे लगीन देवाचं लागते. या सोन्याचं बाशिंगे
मित्रांनो, आजची तिसरी दिवशी सेवा पूर्ण झाली. तुम्हाला चलचित्र कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि पुढच्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा.